आज आपण गव्हाच्या पिठापासून मठरी स्नॅक्स बनवतो। त्यासाठी 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये अर्धा कप रवा घेतलेला आहे, बारीक रवा, चवीनुसार मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा ओवा हातावर कुस्करून घालायचं आहे, जिरं 1 चमचा, कसुरी मेथी 1 चमचा घालायची आहे, आमचूर पावडर अर्धा चमचा आणि हळद थोडीशी, 1 चमचा लाल मिरची पावडर, 3 चमचे तेल घालून चांगलं मिक्स करून पीठ घट्टसर असं आपल्याला मळून घ्यायचं आहे। पीठ चांगलं घट्ट असं मळून घ्यायचं। त्यानंतर याला झाकून आपण 10 मिनिटं ठेवणार आहोत। त्यानंतर याचे आपण परत मळून याचे समान गोळे करून घेणार आहोत। तर 4 मी गोळे बनवून घेते, कारण याचे आपल्याला पोळ्या लाटायच्या आहेत। तर पोळपाटाला तेल लावून याच्या मी पातळ अशी पोळी लाटून घेते। त्यानंतर फोकच्या साहाय्याने याला टोचे काढून ग्लासाने बघा मी याच्या मोठ्या अशा मठऱ्या कट करते आहे। पुरी किंवा मठरी म्हणू शकता, खूप छान लागते। आता याला आपण तळून घेणार आहोत। फोकने टोकं काढल्यामुळे याला फुगत नाही आणि कुरकुरीत आपल्या पुऱ्या होतात। तर मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत आपली मठरी आपण तळून घेतलेली आहे।